5,000 आंदोलक वगळून उर्वरित सर्व आंदोलकांना पुन्हा माघारी जाण्याचे तातडीने सांगून त्याची जबाबदारी घेऊ शकता का, असा सवाल कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना केला आहे। तर आपण कोर्टातला हा युक्तिवाद पाहतोय। 5,000 वगळून इतरांना तुम्ही माघारी पाठवू शकता का, असा सवाल कोर्टानं केलेला आहे। कोर्टाचा आंदोलकांचे वकील श्रीराम पिंगळे यांना हा सवाल आहे। आंदोलकांकडून 4 वकील या ठिकाणी उपस्थित होते, त्यापैकी पिंगळे यांना हा सवाल कोर्टानं केलेला आहे। 5,000 वगळून इतरांना माघारी पाठवू शकता का, असा सवाल कोर्टानं या ठिकाणी केला। कोर्टानं आंदोलकांचे वकील श्रीराम पिंगळे यांना हा सवाल केला आहे। तर 5,000ची परवानगी होती, पण आता संख्या वाढल्याचं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलं। त्यावर कोर्टानं हा सवाल केलेला आहे। 5,000 वगळून इतरांना तुम्ही माघारी पाठवू शकता का, असा सवाल कोर्टाचा आंदोलकांचे वकील श्रीराम पिंगळे यांना आहे। तर नियमांचं पालन होईल का, याची शाश्वती देता का, असाही सवाल कोर्टानं केलेला आहे। कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना हा सवाल केलाय। तर त्यावर वकिलांचं काय उत्तर आहे ते देखील आपण पाहूया। तर मुंबईमधील साहित्य बाहेर जायला अडचण नको असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोर्टानं 5,000 आंदोलक वगळून उर्वरित आंदोलकांना पुन्हा माघारी जाण्याचे तातडीनं सांगून त्याची जबाबदारी घेता का, असा सवाल आंदोलकांच्या वकिलांना केलेला आहे। यासोबतच कोर्टानं काही निर्देश दिलेले आहेत। शाळा, कॉलेजेस, नोकरदारांना कुठलाही त्रास नको, आंदोलनाच्या विरोधात नाही, पण नियमांचं पालन व्हावं, असंही कोर्टानं या ठिकाणी म्हटलंय। तर 5,000ची परवानगी होती, पण आता संख्या वाढल्याचं त्यांनी म्हटलं। तर वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम देऊ शकता का, अशी विचारणा आंदोलकांच्या वकिलांनी कोर्टाला केलेली आहे। कोर्टाला त्यांनी ही विनंती केली की वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम तुम्ही देऊ शकता का, अशी विनंती आंदोलकांच्या वकिलांकडून कोर्टाला करण्यात आली आहे। आपण पाहतोय वानखेडे स्टेडियम किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम देऊ शकता का, अशी विनंती खरं तर आंदोलकांच्या वकिलांनी केलेली आहे। त्या संदर्भात आता कोर्ट काय निर्णय देणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर तुम्ही 5,000 आंदोलक वगळून उर्वरित सर्व आंदोलकांना पुन्हा माघारी जाण्याचे तातडीने सांगून त्यांची जबाबदारी घेऊ शकता का, असं कोर्टाने त्या वकिलांना विचारलं। त्यावर ब्रेबॉर्न किंवा वानखेडे स्टेडियम लोकांना आंदोलनाची परवानगी तिथे देऊ शकता का, अशी विनंती श्रीराम पिंगळे यांनी कोर्टाला केली आहे। तर आंदोलकांची संख्या मोठी आहे आणि ते पाहता वानखेडे स्टेडियम किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम देऊ शकता का, अशी विनंती आंदोलकांच्या वकिलांनी केलेली आहे। मी फक्त आवाहन करू शकतो, एवढीच माझी क्षमता आहे, असा वकील पिंगळे यांनी म्हटलेलं आहे। मी आंदोलकांना फक्त आवाहन करू शकतो, सूचना करू शकतो, एवढीच माझी क्षमता आहे, असं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। तर कोर्टाने जे निर्देश दिले त्यावर वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे। मी फक्त आवाहन करू शकतो, एवढीच माझी क्षमता असल्याचं वकील पिंगळे यांनी म्हटलंय। तर शहरामध्ये आणि रस्त्यावर परवानगी देऊ नका, पण पर्यायी सोय करावी, अशी विनंती वकिलांनी केली आहे। तर आपण पाहतोय कोर्टाचा हा युक्तिवाद, कोर्टामधला हा युक्तिवाद, मी फक्त आवाहन करू शकतो, एवढीच माझी क्षमता असल्याचं वकिलांनी म्हटलेलं आहे। तर कोर्टानं काही निर्देश दिलेले होते आणि त्या नियमांचं पालन होऊ शकतं का, अशी विचारणा कोर्टानं केली होती। त्यावर वकिलांनी हे उत्तर दिल्याचं आपण पाहतोय। तर शहर किंवा रस्ता सोडून पर्यायी व्यवस्था करा, अशी विनंती वकिलांनी कोर्टासमोर केली आहे। तर शहर किंवा रस्ता सोडून पर्यायी व्यवस्था करा, असं ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। आपण पाहतोय कोर्टानं काही निर्देश दिल्यानंतर आता या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शहर किंवा रस्ता सोडून पर्यायी व्यवस्था करा, असं ॲडव्होकेट पिंगळे म्हणालेले आहेत। यावर आता कोर्ट काय निर्णय देणार, काय या संदर्भातला निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर ॲडव्होकेट पिंगळे यांच्याकडून आता हा युक्तिवाद सुरू आहे। मी फक्त आवाहन करू शकतो, एवढीच माझी क्षमता आहे, असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलेलं आहे। आंदोलकांचे वकील आहेत श्रीराम पिंगळे, त्यांच्याकडून आता युक्तिवाद सुरू आहे। तर आंदोलकांसाठी वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम देऊ शकता का, अशी विचारणा या ठिकाणी ॲडव्होकेट पिंगळे यांनी केली आहे। दरम्यान मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कोर्टानं निर्देश दिलेले आहेत। दरम्यान 5,000ची परवानगी होती, पण आता संख्या वाढल्याचं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलं। त्यामुळे आता 5,000 वगळून इतरांना माघारी पाठवू शकता का, असा सवाल कोर्टानं केला। तर मी आंदोलकांना फक्त आवाहन करू शकतो, माझी तेवढीच क्षमता आहे, असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलेलं आहे। तर ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियम मध्ये लोकांना आंदोलनाची परवानगी देऊ शकता का, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली। तर आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं सरकारनं पालन करावं, असं कोर्टानं म्हटलंय। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये, असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। शिवाय शहर किंवा रस्ता सोडून पर्यायी व्यवस्था करा, अशी विनंती आता ॲडव्होकेट पिंगळेंनी केलेली आहे। कोर्टाच्या निर्देशानंतर शहर किंवा रस्ता सोडून पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती ॲडव्होकेट पिंगळेंनी केली आहे। तर तुम्ही 5,000 आंदोलक वगळून उर्वरित आंदोलकांना पुन्हा माघारी पाठवू शकता का, असा सवाल कोर्टानं केला होता। तर त्यावर मी फक्त आवाहन करू शकतो, एवढीच माझी क्षमता,
असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलंय. मी फक्त आवाहन करू शकतो एवढीच माझी क्षमता असल्याचं वकिलांनी म्हटलेलं आहे. शहर किंवा रस्ता सोडून पर्यायी व्यवस्था करण्याचं या ठिकाणी ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलंय. तर ब्रेबॉन आणि वानखेडे स्टेडियममध्ये लोकांना ठेवलं जाऊ शकतं आणि नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं असा युक्तिवाद इथे ॲडव्होकेट पिंगळे यांनी केलाय. त्यावर आता कोर्ट काय निर्णय देतं ते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. वानखेडे स्टेडियम किंवा ब्रेबॉन स्टेडियम देऊ शकता का अशी विचारणा वकिलांनी केली होती. दरम्यान मी फक्त आवाहन करू शकतो आंदोलकांना एवढीच माझी क्षमता असल्याचं वकिलांनी म्हटलंय. तर तुम्ही नियमांचं पालन करत नाही आहात हे स्पष्टपणे दिसत आहे असं कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना म्हटलेलं आहे. 5,000ची परवानगी होती पण आता संख्या वाढल्याचं आंदोलकांच्या वकिलांनी सांगितलं. त्यावर 5,000 वगळून तुम्ही इतरांना माघारी पाठवू शकता का असा सवाल कोर्टानं केला. स्टेडियममध्ये लोकांना ठेवून नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं की असं वकिलांनी म्हटलेलं आहे. स्टेडियममध्ये लोकांना ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. त्यामुळे वानखेडे स्टेडियम किंवा ब्रेबॉन स्टेडियमची व्यवस्था करण्यात यावी असं वकिलांनी म्हटलं. स्टेडियममध्ये ठेवून लोकांना नियंत्रणात ठेवलं जाऊ शकतं असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे. त्यावर कोर्टाचं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहूया. दरम्यान आपण पाहतोय तुम्ही नियमांचं पालन करत नाही हे स्पष्ट दिसत असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. स्टेडियममध्ये लोकांना ठेवून नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलं. तर त्यावर तुम्ही नियमांचं पालन करत नाही हे स्पष्टपणे दिसतं असं कोर्टानं म्हटलंय. पुण्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर रस्ता किंवा इतर ठिकाणी आंदोलकांची सोय होऊ शकते का? स्टेडियममध्ये लोकांना ठेवून नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं असं वकिलांनी म्हटलेलं आहे. तुम्ही नियमांचं पालन करत नसल्याचं स्पष्ट दिसतंय असं कोर्टाचं म्हणणं आहे.